तुम्ही पण दिवसातून 2, 3, 4 वेळा चहा पिताय का? मग आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण पाहणार आहोत की तुम्ही चहा पिताय तर तुमचं वजन वाढणार आहे की कमी होणार. कारण यामागे ना खूप सारी कारणं आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. ज्या लोकांना चहा खूप आवडते, तर चहाने खरंच वजन वाढतं का? तर बघा, एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगते. तर सर्वात आधी ही गोष्ट समजून घेऊया की साध्या चहाने तुमचं वजन वाढत नाही. म्हणजेच काय, तर फक्त चहा पावडर, पाणी आणि साखर नसलेला चहा किंवा ग्रीन टी याच्यामध्ये कॅलरीज ह्या खूप कमी प्रमाणात असतात. तर वजन हे तेव्हाच वाढतं ज्या वेळेला आपण दिवसातून खूप वेळा चहामध्ये साखर, दूध, क्रीम घालून आपण ज्या वेळेला चहा घेत असतो. त्यामुळे वजन वाढण्याचं खरं कारण काय आहे माहितीये? जास्त साखर. कारण जर आपण 1 कप चहा जरी घेत असेल ना, तर त्याच्यामध्ये किमान साधारण तरी 2 चमचे आपल्याला साखर घालावी लागते. आणि जर आपण दिवसातून ही चहा जर जास्त वेळा घेतोय, तर तुम्ही विचार करा की आपण किती प्रमाणामध्ये आपल्याला साखर आपण घेतोय दिवसभरामध्ये. आणि यामुळेच ही जास्त प्रमाण असल्यामुळे हळूहळू आपल्याला कॅलरीज वाढतात आणि आपलं वजन हे वाढत असतं. आणि आता जर आपण फुल फॅट वालं जर आपण दूध वापरत असतो ना, तर त्याच्या कॅलरीज तर अजून वाढतात. बघा, ज्या वेळेला आपण चहा बनवतो त्यावेळेला आपण जास्त आपण दुधाचा वापर करतो आणि यामुळे आपल्याला जास्त कॅलरीज भेटतात आणि आपलं वजन कमी होत नाही. आणि जर तुम्ही असा चहा जर दिवसभरात जास्त वेळा घेत असाल ना, तर यामुळे तुमचं वजन हे कंट्रोलमध्ये येणार नाहीये, कारण तुम्ही जास्त प्रमाणामध्ये कॅलरीज खाताय पूर्ण दिवसभरात. तर आता अजून काय, तर खूप लोक काय बोलतात, तर मी फक्त चहाच पिते. तर तुम्ही त्या चहा सोबत भजी, बिस्किट, नमकीन, टोस्ट, बटर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही चहा सोबत खात असता. तर खरं तर ना, वजन वाढण्याचं कारण हेच असतं, मोठं कारण तर हेच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जरा तुम्हाला कमी कराव्या लागतील, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट दिसेल. आणि सगळ्यात महत्वाचं तर काय, दिवसातून तुम्ही खूप वेळा चहा घेत असता. एक सकाळी, ऑफिसमध्ये, दुपारी, संध्याकाळी असं करत करत तुम्ही 4-5 वेळा चहा घेत असता पूर्ण दिवसभरात. त्यामुळे ह्या प्रत्येक कपामधून तुमची अतिरिक्त कॅलरीज, जास्त कॅलरीज तुम्ही दिवसभरात घेत असता. त्या कॅलरीज तशाच जमा राहतात, कमी होत नाही. त्यामुळे खरं तर आपला फॅट आणि आपला वेट जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आपल्याला दिसतं. त्यामुळे तुम्हाला चहाचं प्रमाण थोडं तरी कमी करावं लागेल. आता तुम्ही चहा कसा घेऊ शकता, तर एक तर तुम्ही साखरचा वापर कमी करा. साखरेऐवजी गुळाचा वापर केला तरीही चालेल, किंवा साखर वापरत असाल तर 2 टाकता, तिथे 1 चमचा टाका. थोडं सुरुवातीला वाटेल कठीण, किंवा जर तुम्हाला आवडतच नसेल तर तुम्ही जर जास्त साखरेचा पीत असाल तर दिवसभरात 2 वेळाच तुम्हाला घ्यायचा आहे. साखरेचं कपात जे तुम्ही दिवसभरात जास्त कप चहा पिताय ना, त्याचं थोडं थोडं करून कमी करण्याचा फक्त प्रयत्न करा. असं नाही की पूर्णपणे बंद करा, कमी करा. आणि जर तुम्ही फुल एकदम फॅटवालं क्रीमवालं दूध वापरत असाल तर ते कमी करायचंय. लो फॅट दूध वापरा. चहा सोबत जर जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ, बिस्किट्स हे जास्त प्रमाणात खात असाल ना, तर ते सुद्धा कमी करायचं आहे. कधीतरी चालेल, पण जास्त सुद्धा तुम्हाला खायचे नाहीये. आणि चहा पिताय म्हणून जेवणाची वेळ ही चुकवू नका. ज्या वेळेला तुम्हाला जो तुमचा टायमिंग फिक्स आहे जेवणाचा प्रॉपर, त्या वेळेलाच तुम्हाला जेवण हे घ्यायचं आहे. चहामुळे जेवणाची वेळा ह्या तुम्हाला चुकवायच्या नाहीये. आणि सगळ्यात मोठा गैरसमज काय आहे, तर सगळ्यांना वाटतं की मी कमी साखरेचा, म्हणजे साखर घालतच नाही आणि चहा पिते, तर मी कितीही पिऊ शकते. हा तर खूप मोठा गैरसमज आहे. कारण जास्त चहा प्यायल्याने ना तुम्हाला, काही लोकांना तर ऍसिडिटीचा त्रास होतो, झोपेवरती सुद्धा परिणाम होत असतो. आणि जास्त कॅफीन असल्यामुळे आपल्याला दिवसभर अस्वस्थ सुद्धा वाटू शकतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि कमी प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे फक्त प्रमाण लक्षात ठेवा, असं नाही की पूर्णपणे बंद करा. जर तुमचं प्रमाण कमी असेल ना, तर तुमचं वजन एवढं जास्त वाढणार नाहीये. तर आता वजन कमी करत असाल तर त्या लोकांनी काय करायचं, तर त्या लोकांनी ना चहा पूर्णपणे बंद करण्याची गरज नाहीये. तुम्ही त्या चहामध्ये किती आणि काय घालताय याच्याकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, तुमचं वजन एका पदार्थामुळे वाढत नाही. तुम्ही संपूर्ण दिवसभरात तुमच्या शरीराची किती हालचाल करताय, किती तुम्ही कॅलरीज खाताय आणि तुमची जीवनशैली याच्यावरती अवलंबून आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की फक्त चहा घेऊन वजन वाढत नाही, तर चहामधली साखर, दूध, त्याच्यासोबत तुम्ही जे तेलकट पदार्थ खाताय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कंट्रोलमध्ये घेऊन यायच्या आहेत. हे जर सगळं कंट्रोलमध्ये असेल ना, तर तुमचं वजन चहामुळे अजिबात वाढणार नाही आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.